नमस्ते. आज मी तुम्हाला साखळी कशी बनवायची ती शिकवते. अगोदर धागा थोडासा गुंडाळायचा, नॉट सारखं करायचं आणि सुई टाकायची. सुईचा नंबर आहे माझ्या 1.75 दिसत नाही आहे इथे तर 1.75 ह्या माझा सुईचा नंबर आहे. सुईमध्ये धागा घ्यायचा आणि बाहेर काढायचा आणि नॉट बांधलेली आहे ना, हे बघा गाठ तयार होते, तो ओढायचा आपल्याकडे आणि याची गाठ तयार होते. टाईट करायचा म्हणजे सुटत नाही. पुन्हा सुईमध्ये धागा घ्यायचा, बाहेर काढायचा. पुन्हा सुईमध्ये धागा घ्यायचा, बाहेर काढायचा. टाईट विण करायची. पुन्हा सुईमध्ये धागा घ्यायचा आणि बाहेर काढायचा. सुईमध्ये धागा घ्यायचा, बाहेर काढायचा. साखळी तयार करायची. हे बघा, सुईमध्ये धागा घ्यायचा, बाहेर काढायचा. सुईमध्ये धागा घ्यायचा, बाहेर काढायचा. सुईमध्ये धागा घ्यायचा आणि साखळी तयार करायची. हे बघा, अशी टाईट विणायची. टाईट म्हणजे अशी साखळी बघा, अशी लूज पडत नाही, टाईट आहे, उभी राहते आणि एकसारखी आलेली आहे साखळी, एकसारखी. हे बघा, एकसारखी साखळी आलेली आहे. एकसारखी. पुन्हा सुईमध्ये धागा घ्यायचा, बाहेर काढायचा. सुईमध्ये धागा घ्यायचा, बाहेर काढायचा. हे बघा, एकसारखी आली. आता खांब शिकवते. सुईमध्ये धागा घ्यायचा आणि एका साखळीमध्ये सुई टाकायची आणि बाहेर काढायची. आता हे 3 झाल्यात बघा, 3 धागे आहेत. 1 2 3. पुन्हा साखळी सुईमध्ये धागा घ्यायचा, 3मधून 2 आणि 2तून 1. ह्याला म्हणतात खांब. पुन्हा बघा, साखळीमध्ये सुई टाकायची, धागा घ्यायचा, सुईमध्ये धागा घ्यायचा, हे बघा, परत दाखवते. साखळीमध्ये धागा घ्यायचा, 3मध्ये 2, 2मधून 1. खांब तयार होतो. हा एक खांब. साखळीमध्ये सुई टाकायची, धागा घ्यायचा, 3मधून 2, 2तून 1. परत दाखवते तुम्हाला. आहे बघा, ह्याला खांब म्हणतात.
बघा असे खांब येतात. एकसारखे आले पाहिजे, एक लाईन आली पाहिजे खांबाची. हे बघा, साखळीमध्ये सुई टाकायची, 3मधून 2, 2तून 1 खांब तयार होतो. घट्ट वीण विणायची. घट्ट वीण विणली की सुरेख दिसतात. सॉरी. आणि एकसारखं विणायचं म्हणजे ती वीण छान दिसते. हे बघा, एकसारखे आले, एकसारखी वीण आली आहे, एकसारखी वीण आली आहे आणि घट्ट वीण आहे, म्हणजे असं ताट राहतं आहे. अशी वीण हवी आहे म्हणजे छान दिसते. माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर मला मदत करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. नमस्ते.